नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकांच्या प्रचारांची रणधुमाळी आज रात्री 10 वाजता संपणार आहे. उद्या दिनांक 2 डिसेंबर रोजी सकाळी मतदानाला सुरुवात होईल. तळेगाव दाभाडे शहरात महायुतीमुळे जागा वाटपाचा 17-11 असा फॉर्म्युला ठरला होता. त्यानुसार 14 प्रभागात राष्ट्रवादी अजित पवार गटाला 17 जागा तर भारतीय जनता पार्टीला 11 जागा, तर पहिल्या 2.5 वर्षासाठी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष व नंतरच्या 2.5 वर्षाकरिता राष्ट्रवादी अजित पवार गटाचा नगराध्यक्ष असे गणित असताना कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीत बंडखोरी झालेली पाहायला मिळाली. अनेक प्रभागात इच्छुकांनी पक्षाकडून उमेदवारी नाकारल्याने अपक्ष फॉर्म भरले. त्यामुळे आता ही निवडणूक लागणार अशी चर्चा होत असतानाच 28 पैकी 19 जागांवर फॉर्म माघारी घेतल्याने निवडणूक न लागता 19 नगरसेवक जिंकले. तर प्रभाग क्रमांक 2A, 3A व B, 5A, 7B, 8A व B, 10A व B या जागांवर निवडणूक होणार होती. परंतु त्यातही निवडणूक आयोगाच्या निर्णयाने पुन्हा एकदा ट्विस्ट आले. 9 पैकी 5 नगरसेवक पदाच्या जागेसाठी तसेच बिनविरोध निवडणूक पार पडलेल्या 7A या 6 जागांसाठीच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्याने येत्या 20 तारखेला या 6 जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये 2A, 7A व B, 8A व B, 10B या 6 उमेदवारांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र नगराध्यक्ष पदासाठी एकूण 5 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 2 अर्ज माघारी घेतल्याने महायुतीकडून संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील व अपक्ष किशोर छबुराव भेगडे व ॲडव्होकेट रंजना भोसले अशी तिरंगी लढत होणार आहे. आता या सगळ्या प्रकारात खरी परीक्षा आहे ती मतदारांची. सर्वात आधी 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एकदाच्या निवडणुका लागल्या. त्यात महायुती झाली व 19 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. उर्वरित नगरसेवक पदासाठी 9 जागा व नगराध्यक्ष पदासाठी 1 अशा 10 जागांसाठी मतदान होणार होते. त्यात पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची माशी शिंकली व आता 3A व B, 5A व 10A या नगरसेवक पदासाठी व 1 नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. उर्वरित 5 नगरसेवक व बिनविरोध निवडून आलेला 1 अशा नगरसेवक पदाच्या 6 जागांसाठी निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. ती निवडणूक येत्या 20 डिसेंबर रोजी होणार आहे. या सर्व निवडणूक कार्यक्रमांसाठी पोलीस यंत्रणा तसेच निवडणूक कर्मचारी सज्ज झाले आहेत. आता तळेगाव दाभाडे नगर परिषदेची निवडणूक म्हणजे मांडव सजलाय, नवरा नवरी वाजंत्री हार तुरे भटजी सगळे सज्ज झालेत. पण प्रतीक्षा आहे ती वराड्यांची. या सगळ्या गोंधळात वराडी रुसून बसलेत. आता ते बाहेर पडतील का असा मोठा प्रश्न नेत्यांना सतावत आहे. 3 वोट करायचे नाही 2 किंवा 1च वोट करायचं. आता ठरले 1च वोट करायचं. इतकं कन्फ्युजन या मतदारांचं झालंय की उद्याच्या वोटिंगला मतदार येतील का आणि आले तरी त्यांच्या या गोंधळाच्या परिस्थितीत योग्य मतदान करतील का हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सर्व प्रकाराचा होणाऱ्या वोटिंगच्या टक्केवारीवर परिणाम होणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.